आमचे नवनवीन तडका व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओ खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनवर क्लिक करा आणि हो, या घंटीला क्लिक करायला अजिबात विसरू नका. जे आयुष्यातून उठले ते कीर्तनामुळे जीवनात बसले. जे कीर्तनातून उठून गेले, पुढचं ऐका ना, जे कीर्तनातून उठले त्यांना कुठे बसायला जागा नाही, त्यांना लस्ताला लोळायला जागा. एवढं महत्व कीर्तनाचं लक्षात घ्या. ही भूमी साधी नाही, पैठणला लागू नाही, नाही का? आमच्या नाथ बाबांची भूमी आहे. काही साधे नाहीत नाथ बाबा. पाया जरी असला, कळस जरी असला, विस्तार जरी असला, तरी खांबावर सगळी इमारत उभी राहते. खांबावर. आणि असे कसे नाहीत. जनार्दनाची कृपा, दत्तात्रयाचा प्रसाद, भागवती टीका, रामायण स्वात्मको. कावडीने पाणी या घरी चक्र पाणी वाहे, अनन्य भक्ती भावे निळावंदी त्याचे पाय. ज्याच्या घरामध्ये कावडीने चक्र पाणी, पांडुरंग पाणी वाहत होता, तिथे आता तुम्हाला कुठे पाणी भरायला जायचंय? हे माझं बोलणं असं आहे. आणि शिवसैनिकांना अशा बोलण्याची ऐकायची सवय आहे. बाळासाहेबांना माझं कीर्तन आवडत होतं. त्या चित्रलेखामध्ये मुलाखत देताना उल्लेख केला होता की बाबा महाराजांचं कीर्तन रोखोक, कुणाला काय वाटेल हा नंतरचा भाग, पण काय वाटायला पाहिजे हे कळलं पाहिजे. असं म्हणणं कळलं का? काय वाटेल हा नंतरचा भाग, पण काय वाटायला पाहिजे. तसं आपण कुठे बसलोय? कीर्तनात बसलोय. ती जाणीव पाहिजे. तिथून उठून जायचं नसतं. जय विठ्ठल झाल्याशिवाय टायमापेक्षा 1 मिनिट जास्ती कीर्तन मी करत नाही आणि कमी करत नाही. देवाची कृपा आहे. 84 चालू आहे. अजून रोजची कीर्तनं चालू आहेत, पण कमी करत नाही. का कमी करू? एवढा समाज आवडीने प्रेमाने आलाय. टाळकरी त्यांच्या समजुतीप्रमाणे उभे राहिले. त्यांना वाटलं एवढाच समाज येणार आहे. मला माहिती आहे ना रोजचा अनुभव. म्हटलं सरा मागे. काय अजून जर सरला मागे तर अजूनही समाज येईल. कशा करता म्हटलं मी. आणि परमार्थ लागूनला पाया म्हणजे काय तर मागे सराच. काय म्हटलं मी? लागून या पाया याचा अर्थच काय? जरा मागे सरा ना. अहो पुढे पुढे कुठे मुसुंडी मारताय, जरा सरा मागे. ज्याने मागे सराला शिकवलं तोच वारकरी संप्रदाय, नाही का? लागून या पाया. गंमत आहे. तुमचा काय व्यवसाय काय मला माहिती नाही, पण काहीतरी असेल असं ग्रेट झालं. सामान्य परिस्थिती. मग एकदम दुकान उघडलं, चांगलं चालू लागलं. कुठे चांगलं चाललंय की माणसाच्या डोळ्यात खूप काय म्हणलं, एवढं दुकान थाटलंय, भांडवल कुठून आणलं? नाही तुम्हाला जाणून कोण राहिलं? कसं काय जमलं? कमीत कमी 15-20 लाखाचं भांडवल आहे. अहो कुठून आणलं? कुठून आणलं? माझं म्हणणं कळलं का? म्हणजे दुकान उघडल्यानंतर भांडवल कुठून आणलं याची चिंता इतरांना असते. तसं तुकाराम महाराज आकाशा एवढे झाले, भांडवल काय? माझं म्हणणं कळलं का? किती मोठे झाले? आणुरेणुया थोकडा तुका आकाशा एवढा, पण भांडवल काय? पाया पडावे हे माझे भांडवल. ऐकून घ्या अभंग. काय भांडवल? पाया पडावे हे माझे भांडवल. आणि सांगतोय कसे? लागून या पाया. हे बघा, तुम्हाला देवाला पाया पडायचं माहिती आहे, संताला पाया पडायचं माहिती आहे, आई वडिलाला
पाय पडायचं हळूहळू विसरून चाललंय. तरी पण लोकात शोभा नको म्हणून लग्नाच्या वेळेला एवढंच करतात. त्याच्यापेक्षा जास्ती काही वाटत नाही, त्याच्यापेक्षा जास्ती वाटत नाही. एखादी जर फॅशनेबल बायको असते ती म्हणते, किती पाहुणे आहेत तुमचे, किती जणांच्या पुढे वाकायचं. ते म्हणले पहिलं आणि शेवटचं. एकदा आपण युएसला निघाले गेलो की पुन्हा पुढे वाकायचं नाही. आलं का लक्षात? आई कट कर नाही तर बाप कट कर. बाप कट आणि लांब वेळी आई कट. आता लक्षात आलं आहे. काय मी तरी काय सांगणार कीर्तन तुम्हाला, किती अवघड आहे बघा. अवघड आहे. म्हणून नीट लक्षात घ्या. नीट लक्ष देऊन कीर्तन ऐकल्याशिवाय कीर्तन करायचं नाही. सोपं वाटेल पण अवघड आहे. कळलं का तुम्हाला? सोपं वाटेल पण कृतीतून उतरण्याकरता अवघड आहे. इतकं सोपं नाही. अवघड असतं ते अवघडच असतं, ते कधी कृतीत येतच नाही. आणि म्हणून तसं सांगायचं असतं. कारण यालाही कळलेलं नसतं, पुढच्यालाही कळलं नाही. कीर्तनाला उठताना दोघेही रिकामे. अजातवाद काय, आरंभवाद काय, परिणामवाद काय, कोणाचं नडलंय? नाही नडलंय ते कोणाचं नाही. कीर्तनाचा अभ्यास हा भाग निराळा आहे आणि ध्यास हा भाग निराळा आहे. काय म्हटलं मी? अभ्यास हा भाग निराळा आहे आणि ध्यास हा भाग निराळा आहे. अभ्यास तुम्हाला लोकांना दाखवायचं म्हणून कीर्तनामध्ये निरनिराळे विषय मांडता. आहे नाही नाही आहे 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 नाही आहे. कळलं का तुम्हाला? दोन शब्द असे उलट सुलट 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 उलट सुलट फिरवत बसायचं. टीका टिप्पणी नाही, पण वास्तव असं आहे. काय करायचं आहे का नाही आहे एवढं कळलं म्हणजे वारी करता येते. म्हणणं कळलं का? हे कीर्तन कुणा करता आहे? मिळवण्याकरता कीर्तन आहे, मिळू नये त्याचं कीर्तन आहे. माझं म्हणणं कळलं का? शिवसेनेनं काय कमवायचंय? काहीच नाही. बाळासाहेबांनी तुम्हाला भरपूर देऊन ठेवलंय नाही का? एका सामान्य माणसाला खासदार केलं, मंत्री केलं. आलं का लक्षात? काय करू शकतो एखादा मोठा माणूस? फक्त एक आहे, मोठ्याची संगती पाहिजे आणि संगती झाल्यानंतर त्याची कृपा व्हावी लागते. कृपा झाल्यानंतर तुला काही येतं का न येतं हा प्रश्न नाही, तो बघून येईल. ज्याला येतं अशी 4 माणसं तुझ्या हाताखाली देईल, तू नुसतं सही करायचं. इतकं सोपं नाहीये, नीट लक्षात घ्या. तसं अध्यात्म कीर्तनात सांगणं निराळं आणि जगायची पाळी येते तेव्हा जगणं निराळं. आम्ही सांगतो सर्वम खल्विदम ब्रह्म, मग चल की आमच्या घरी जेवायला. काही ठराविक काय सगळ्याकडे जेवायला जात नाही का? विष्णुमय जग वैष्णवांचा सांगताना डोळे पांढरे होतात, त्यांचेही ना आमची. आमचे आम्हाला का पांढरे होतात सांगतात, पण आम्ही बोलवलं तर येत नाही. काय करावं नाही का? एकंदर गणित वारकरी संप्रदाय दिसला सोपा, तरी 100% आचरणात येण्याकरता अत्यंत अवघड आहे. या भिंती लवकर तुटत नाही आणि त्या भिंतीची तोडफोड करून निकाल लावण्याचा पाया तोडून ठेवला. आता कळते का आपण किती मोठा आहे? कोणी म्हणतील काय हे लागू द्या. अरे तुला कळत नाही, अख्ख्या संप्रदायाचं बीज एका चरणातच आहे. मला वाटलं ते एकच चरण 3 दिवस सांगितलं, कारण शेवटी चरण धरायचे. शेवटी काय धरायचे? चरण धरायचे, तंगड नाही.
तंगड धरणारे तंगड खेचतात आणि चरण धरणारे त्याच्यावर नतमस्तक होतात. हा त्याच्यातला मूलभूत फरक नीट लक्षात घ्या, म्हणजे तुम्हाला कळेल की काय आहे आणि काय नाही. म्हणून अतिशय महत्वाचा भाग या ठिकाणी आहे तो कोण महाराज. माझं म्हणणं कळलं? कोण महाराज? कोण? तुकाराम महाराज. एकाने मला विचारलं, तेच तुकाराम महाराज ना आळंदीला समाधी घेतले ते? नाही, तुम्हाला कल्पना नाहीये, माणसांची विद्वत्ता भरपूर आहे. ज्या मुली कॉन्व्हेंटमध्ये किंवा इंग्रजीमध्ये शिकलेल्या आहेत त्यांना हळदी कुंकू कळत नाही बर का. ते म्हणतात येलो पावडर आणि रेड मिरची पावडर. आता घाल तिच्या डोळ्यात. एन्जॉय कीर्तन. माणसं कीर्तनात बसताना अशी बसतात. अरे मुडद्या आहेसच मुडद्या तर हस्तरी. आणि तो अश्लील विनोद नाही, अस्सल की ज्या विनोदामध्ये सुद्धा अध्यात्म भरलेला आहे असा विनोद. तुम्हाला केवळ हसवण्याकरता एक लक्षात ठेवा, दुसऱ्याचा विनोद करणं हा कमी प्रथेचा आहे आणि आपल्यावरच विनोद करणं हा श्रेष्ठ दर्जाचा विनोद आहे. आला का लक्षात? दुसऱ्याची टिंगल टवाळी करणं बरोबर नसतं. कीर्तन काय टिंगल टवाळी करण्याकरता नाही आहे. सर्वांना बरोबर घेऊन चाललं पाहिजे. कीर्तन ऐकल्यानंतर ऐकणारला कळलं पाहिजे की हे आपण केलं ते चुकीचं केलं, ही जागा नव्हे. म्हणून तुकाराम महाराज काय म्हणतायत, लागून या, हे माझं भांडवल आहे. वारकरी संप्रदायात यायचं असेल तर पहिल्यांदा हे भांडवल ठेवा बरं का. हे पाया पडण्याची सुद्धा मोठी गंमत असते बरं का. तुम्ही उत्तर हिंदुस्थानकडे गेला ना, पाय लागो, पाय लागो, ही एक पद्धत झाली बरं का. मग नुसतं काही असे करतात, नुसतं काही असे करतात. अगदी उच्च भ्रू समाज असेल ना, तो लांबूनच आणि पुढचं एक अध्यक्ष ऐकून ठेवा, काय सांगून पाया पडतं. पाया पडते बरं का. आता पड की सांगतेच कशा. पडायचं तर पड ना. पाया पडतं बरं का, पाया पडतो. अरे पड ना, पडणार नाहीस. रोज आम्ही आमचा नातू कीर्तनाचा आनंद लुटत असतो. रोज मस्त, रोज कीर्तन चालू असतं. रोज त्याचं कीर्तन, माझं कीर्तन, भगवतीचं कीर्तन, कुठेही असे ना, आम्ही आमचा आनंद लुटतो. आणि एक सांगू, आनंद हाच परमात्मा आहे बरं का. सच्चिदानंद, सच्चिद आणि आनंद हे शेवटचा भाग आहे. जे सद आहे ते चिद आहे आणि जे चिद आहे तेच आनंद आहे. सद म्हणजे जे सतत आहे ते. सद म्हणजे असत नव्हे ते सद नव्हे. माझं म्हणणं कळलं का? असत नव्हे ते सत नव्हे, दुःख नव्हे तो आनंद नव्हे. चिद म्हणजे प्रकाश नव्हे तो प्रकाश नव्हे. काय म्हटलं मी? सत जे आहे तेच चिद आहे आणि तेच आनंद आहे. जे पिवळं आहे तेच घनत्व आहे आणि त्यालाच चमक आहे, त्याला सोनं म्हणतात. काय म्हटलं मी? कशाला सोनं म्हणतात? हे बघा, दूध आणि ताक याच्यात गिन्न जवळजवळ तेच आहे. पांढरा आहे, पातळ आहे ना. एक आंबट लागतं ते ताक, आणि पांढरेपणा, गोडपणा हे ज्याच्यात आहे ते दूध. साधं सरळ गणित आहे की काय. तसं जे सद आहे तेच चिद आहे आणि जे चिद आहे तेच आनंद आहे. त्याला आणखीन फाटे फोडायची गरज काय?
आता बाबा महाराज समोर बसलेत. बाबा महाराज जे टीव्हीवर बघतो ना ते हे सांगायची गरज काय? काय टीव्हीवर दुसरा दिसणार आहे कोणी? मला माहिती आहे बरेचसे लोक आज मला टीव्हीवर कसा दिसतो इथे कसा दिसतोय बघण्याकरता आलेले. बघा अगदी ह्या मुलगी शहाणी आहे, तिने बरोबर म्हटलं. नाही तसं चांगलं आहे. अगदी मला बघून तोंड वाकडं करण्याची बिलकुल गरज सचित आणि आनंद लुटणं. कीर्तनाला येताना असा दुर्मुखलेला होता. साहेब काहीतरी बोलला होता, काहीतरी झालं होतं, बायकोचं भांडण झालं होतं. इथे आला आणि जे कीर्तनामध्ये रंगून गेला. घरी आल्याबरोबर म्हणाला तू आली असते तर बरं झाली असते, तू फुगून बसलीस घरात, पुन्हा भांडण सुनी तुम्ही लिहिलं नाही. गंमत आहे हो सगळी. म्हणून नीट लक्षात घ्या, असा आनंद प्रगट होणं तो कशाने होईल? हे बघा, आपल्या पाया कुणी पडणं याच्यात अहंकार निर्माण होतो आणि दुसऱ्याच्या पाया पडण्यामध्ये आपला अहंकार नाहीसा होतो. नीट लक्षात घ्या. काय बाबा महाराज आले होते, तुम्ही माळ घातली का? पिलो नाही, माळच घातली. एवढं काय? काही काही दुसरा शब्द आहे बरं का. तुम्ही बुवा झाला होय. एक माझ्याकडे या तक्रारी असतात. अहो म्हणले, मला म्हणाले बुवा झाला. म्हटलं तू त्याला सांग ना, बाई हो तू. माझं बुवा होणं जर तुला खपत नसेल तर तू हो ना बाई, तुला कोण नको म्हणतोय. काय अवघड आहे कामच सगळं अवघड आहे. काही अतिटोकाला गोष्टी जातात. तेव्हा नीट लक्षात घ्या, हा अभंग 400 वर्षापूर्वीचा आहे. तुकाराम महाराजांचा काळ तितका जुना आहे, 400-450 वर्षापूर्वी. बरोबर आहे. पण एक सांगू का, या क्षणाला अभंग लागू आहे ना, म्हणून अभंग आहे. जो भंग पावतो तो अभंग कसा होईल? धनभरी पांडुरंग अभंग गे सरे ना. म्हणून रामेश्वर भट्ट बुडवायला गेले, ते बुडले. कशात बुडले? पाण्यात नाही, अंगाची आग झाली आणि शेवटी तुकाराम महाराजांच्या प्रेमात बुडले. वा वा. कशात बुडले? तुकाराम महाराजांच्या प्रेमामध्ये बुडले. असं आहे कथा की देवचं कीर्तन ऐकलं, भेट झाली, अंगाची दाह मिटली, पुन्हा वाघोलीला गेले नाहीत. जिथे महाराजांचं कीर्तन होईल तिथे गेले आणि टाळ घेऊन उभे राहिले. पाया पडावे हे तुकाराम महाराजांनी कसं जिंकलं? नाही, थोडीशी मी जास्ती मोठ्या कथा सांगत नाही. अंगाची दाह झाली बरं का. कुठे गेले? माऊलीकडे. अनगड शहाने शाप दिला, माझ्या नमाजाचं पाणी ज्यांनी खराब केलं त्याच्या अंगाची दाह झालं. दाह सुरू झाली. मग ते म्हणले आता काय करायचं? जास्ती खाचा खोचा सांगत नाही, मुद्द्याचं सांग. गेले कोणाकडे? ज्ञानेश्वर महाराजांचे. वया कोणाच्या बुडवल्या? कुठच्या संप्रदायाचे? ज्ञानेश्वर महाराज नाही हो, मला माहिती नाही. महाराज तुम्हाला माहिती नाही. मग ज्ञानेश्वर महाराजांच्याकडे शरण जायचं आणि तुकोबाला विरोध का करायचा? ज्ञानेश्वर महाराजांची ज्ञानेश्वरी बुडवली नाही, मग गाथा का बुडवला? कळलं का? याला म्हणतात सातारकरांचं कीर्तन. मुद्दे नीट लक्षात घ्या. उगीच काहीतरी कीर्तन करायचं नाही, काहीतरी तुम्हाला सांगायचं नाही, काहीतरी घेऊन जा बरोबर. आणि वारकरी संप्रदायावर टीका टिप्पणी करू नका. काय आमच्यावर पूर्वीपासून टीका टिप्पणी? टाळ कुठे? काय 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 हे काय बोलणं आहे का? माझे वसईला कार्यक्रम होते.
आणि एक इंजिनियरच्या घरी उतरलो. संध्याकाळची प्रवचन, कीर्तन नव्हतं, त्यामुळे टाळकरी वगैरे हे काहीच नव्हतं. आम्ही बसलो सकाळच्या नाश्त्याला. मला म्हणाले, बाबा महाराज ते तुमचं टाळ कुटायचं काही नाही का? नाही, मला सांगा, मी साधा माणूस असल्या कारणाने गप्प बसलो. एखादा शिवसैनिक असला तर काय केलं असतं? फाडून खाल्ला असतं ना त्याला. पण मी तसंच फाडलं, काही न बोलता. मी म्हटलं, काय म्हटलं? मला नाही कळलं. नाही म्हणले, ते टाळ कुठनं? असं होय? अहो म्हटलं, त्याला वाजवणं म्हणतात. हा 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 तेच. मग टाळ कुटण्याला जर टाळ वाजवणं म्हणता, बरोबर आहे ना, तर सतार खाजवतो का म्हणत नाही? काय रविशंकरनी सतार खाजवली म्हणा ना. झाकीर हुसेनने काय बडवला तबला, काय बडवला. मग आता मला सांगा, बडवला म्हणावं का वाजवला? तबला वाजवला, पखवाज वाजवला, हे आम्ही म्हणतो. पण आम्ही चुकीच्या मार्गाने जातो आणि टाळकऱ्यांना कमी लेखण्याकरता टाळ कुटणं असा शब्द वापरतो. एकदम चुकीचं. नाही म्हणला. मी म्हटलं, पहिल्यांदा एकच सांगितलं, मला असं वाटतं तुम्हाला मराठीचं ज्ञान कमी आहे. कुटणं आणि वाजवणं याच्यातला जर फरक तुम्हाला कळत नसेल तर तुमचं मराठीच्या ज्ञानाचं कौतुक करावं तितकं थोडं आहे. आता हे एवढे 50-50 टाळकरी उभे आहेत. तुम्हाला दिसलं का या कोणाच्या हातात खलबत्ता आहे आणि त्याच्यात टाळ घालून कुटतोय? मग टाळ कुटणं बरोबर, चटणी कुटणं पटलं, मसाला कुटणं पटलं, पण टाळ कुटणं म्हणले नाही. यांना वारकऱ्यांनी परमार्थ घराघरामध्ये मिळून पोचवला म्हणून ते कुटतायत. मग मी म्हटलं, पुन्हा असं बोलू नका. मी तुमच्या घरात पाहुणा आहे म्हणून ऐकून घेतलं. नाही म्हणले, आम्हाला तरी काय माहिती आहे, सगळे म्हणतात ते आम्ही म्हटलं. काय म्हटलं, काय तुम्ही सोयीस्कर ऐकून घेता, दुसरं कोणाला काही म्हटलं तर ऐकून घ्याल का? तुमच्या बायकोला मूर्ख म्हटलं तर ऐकून घ्याल का? आईने म्हटलं तर आईचं तोंड बघणार नाही. माझ्या बायकोला मूर्ख म्हणली, असे रोजचे दिवस आहेत. माझ्या बायकोला कळत नाही म्हणली. नीट लक्षात या, जिथे तुमची मुलं तुमचं ऐकायला तयार नाही तिथे जग कसं ऐकलं. आणि ज्यांचं जगाने ऐकलं असं जे ते संत. माझं म्हणणं कळलं का? किती नवीन नवीन संप्रदाय होत आहेत आणि होत राहतात, तरी पण या संप्रदायाला बाध नाही. त्याचं कारण सांगतो. ती मुख्य व्यक्ती वर गेली की तिच्याबरोबर संप्रदाय सुद्धा वर जातो. जाणती मंडळी आहात, तुम्हाला बरोबर कळेल मी काय म्हणतो. काय म्हटलं? आपोआप कुठे गेले? संपलं. संप्रदाय गेला, यांचं सगळं गेलं, सगळं संपलं. इथे आता गडबड करायची नाही. संप्रदाय गेला, सगळं संपलं. ती व्यक्ती गेली, संप्रदाय संपला. इथे 750 वर्ष झाली. अनेक कीर्तनकार प्रवचनकार आले, पण वारकरी संप्रदाय संपला नाही. बाबा महाराजांसारखे हजारो बाबा महाराज होते, पण संपणार नाही. ती व्यक्ती गेली, तिथं पंथ संपला. अशी 4-5 नावं सध्या तरी आहेत माझ्यासमोर, पण उच्चार घेत नाही, कोणीतरी दुखावलं जात. शाण्यात की विद्वानात की समजून घ्या ना. 180 देशात शाखा स्थापन केल्या, शेवटी जिथे स्थापन केली तिथे शाखा राहिली नाही. काय गंमत आहे, काय गंमत आहे. आणि आज 84 चालू आहे. मुद्दाम पुन्हा पुन्हा सांगतो, माऊलीच्या दिंडीबरोबर लहानपणापासून आहे. माझ्या लहानपणी 3 ते 4 हजार माणसं, 3 ते 4 हजार. रथाचे दर्शन आणि पादुकाचं दर्शन 10 वेळा घ्यायचं. आज नंबर 30च आहे मागच्या बाजूला. आज पालखी आणि माझा 30 नंबर याच्या जवळजवळ 1 किलोमीटरचं अंतर आहे.
माझ्या समोर वाढलेला संप्रदाय हा. कुणी किती टीका टिप्पणी करू दे, हा संप्रदाय कधी संपत नाही. कारण का, खऱ्या अंतःकरणाने स्थापन केलेला संप्रदाय आहे. पाया पडून कसा स्थापन केलेला आहे, लागोनिया. बघा आज आपण जिवंत आहे की नाही, लागोनिया 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 पाया काय करतो. बर हे कोण म्हणतात, अडचणी सापडलेला नाही. माझं बोलणं कळलं का. आता अडचणी सापडलेली माणसं बाळासाहेबांच्याकडे येत होती. कालच मुलाखत मी सगळ्यांच्या टीव्हीवर बघितलं. अरे मग ते सांगायचे, साहेबांनी आम्हाला सोडव. बरोबर आहे ना. मग आता हे मान्य आहे. इथे तसं नाही. लागून या पाया कशा करता, माझं काम करा. साहेब एवढ्या दिवसात तुमच्या पक्षात काम करतोय, पण आम्हाला काहीच पद मिळालं नाही. सुरुवातीपासून आहे मी तुमच्याकडे, असं होय. बरोबर आहे ना. इथे तुकाराम महाराज पाया पडतात आणि काय सांगतायत, करे टाळी बोला मोठी ना. बघा किती फरक आहे नाही का. एखाद्या पोलीस स्टेशनला तक्रार नोंदवली की नाही, आणि त्याला वाटतं की आता आपण अडकणार. साहेब तुम्ही म्हणाल ते साहेब त्याचा बूट असताना सुद्धा पायावर डोकं ठेवतो. तसं काय लागून या पाया, तुकाराम महाराज तुमच्या अडचणी सापडले ते सगळं जगाला म्हणावं मी तुमच्या पाया पडतो. माझ्या मुलाला नोकरी लावून द्या, माझ्या मुलींची लग्न जमवून द्या. नाही, फक्त तुम्ही हाताने टाळी वाजून विठ्ठलाचं नाव घ्या, याच्याकरता पाया पडतात. माणसं जेव्हा पाया पडतात ते स्वतःच बरं व्हावं म्हणून. तुकाराम महाराज पाया पडतात तुमचं बरं व्हावं म्हणून. विठ्ठला विठ्ठला बाळाने अतिशय उत्कृष्ट अशी स्तुती केली. मनुष्याकृती राघवे ख्याती केली, मनुष्याकृती राघवे ख्याती केली, शिवा शिखरे सागरी तारिये. तुका स्वामी हा स्वामी हा, तुका स्वामी हा पूर्ण ब्रह्म प्रकाशी जयी रक्षिले. कागदासी महाराज महाराज जन्मला मृत्युलोकी. महाराज जन्मला मृत्युलोकी, विधिरुद्गमा बल सिंधु सिंहान्य से तुझे भव सिंधु सी बांधिला से तुझे अनाथा गुना करणी. सद्गुरु कोण तुकाराम महाराज. जया पूजिले आदरे पांडुरंगे. कळलं का. कुणी पूजा केली, पांडुरंगाने. ते म्हणतायत मी तुमच्या पाया पडू. तिथे
अमक्याच्या का तमक्याच्या का तमक्याच्या, आपल्यात काय मगाच्या सांगितलं, देवाच्या, आई वडिलाच्या, संतांच्या पाया पडावं. हे जेवढे असतील त्या काळापासून आज जेवढे इथपासून तिथपर्यंत जेवढे आले न आले त्या सगळ्याच्या पाया लागून या पाया, लागून 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 या पाया. मी म्हटलं महाराज का वाकला? म्हणले तुला कळत नाही बाबा महाराज, वाकल्याशिवाय दुसरा वाकत नाही. माझं म्हणणं कळलं का? पंढरीला कसं घडतं, एकाने दर्शन घेतलं की दुसऱ्याला घ्यावंच लागतं. तुम्ही गमत नको पाय असं केलं म्हटलं की दुसराही लागून पाया विनवितो तुम्हाला. काय म्हणतात, करेता रामती नाम लागोनिया लागोनिया लागोनिया. काय म्हणतात, मी तुमच्या पाया लागतो, शेखण करत नाही, लांबून नमस्कार करत नाही. काय करतो, तुमच्या चरणावर मस्तक ठेवून विनंती करतो. काय, आमच्या पोरीचं लग्न मिळून द्या, आम्हाला तुमचा प्रॉव्हिडंट फंड आलाय, एक उसनेचा 1000 द्या. नाही, काहीही नाही. तुम्ही विठ्ठल म्हणा, तुम्ही काय म्हणा, लागून या पाया. आणि एक सांगू का, पाया पडलं नाही की परिणाम होतोच. कोणाच्याही पाया पडलं की नाही, अहो माणसाला स्वभावता बरं वाटतं. हे वर्म तुकाराम महाराजांनी जाणलं. सासूबाई चुकले बरं का, सासरा म्हणला नेहमी एवढे लागत, आज ती पहिल्यांदाच पाया पडली. बरं झालं तू पडली नाहीस. अवघड आहे महाराज. पाया पडण्याकरता प्रथम तुमचा अहंकार संपवावा लागतो. अहंकार जर असेल तर मनुष्य पाया पडत नाही. सून सुद्धा पाया पडत नाही, मुलगा सुद्धा पाया पडत नाही, पेटवायला सुद्धा येत नाही. अशी शेकडे उदाहरणं आहेत. जे अमेरिकेला गेले, बाप गेले तरी पेटवायला सुद्धा आला नाही. माझ्याकडे देसाई हुशार, तिने गीतेचं भाषांतर केलंय इंग्रजीमध्ये. रोज प्रवचनाला माझे गंमत कशी घडली, ती रडायला लागली. म्हटलं काय झालं? म्हणजे मला गेले. म्हटलं तर गेले, चाललंय, ठीक आहे. त्याचं दुःख नाही हो म्हणे. जन्माला आलेल्या माणसाला मरावंच लागतं. पण आजारी पडल्यानंतर मुलाला कळवलं, बाळू येऊन जा, येऊन जा. बरोबर नाही त्यांचं तब्येत, येऊन जा. नाही आले. शेवटी कळवलं की अत्यावस्था आहेत. मग शेवटी तिसऱ्यांदा कळवलं, गेले. गेले म्हणल्यानंतर दुसऱ्या दिवशी 10,000 ट्रान्सफर केले. सगळा विधी आटपून घे, माझ्याकडे रजा आहे पण मला फिरायला जायचंय स्वित्झर्लंडला. म्हणून एक उपदेश करतो, माझा अधिकार नाही. मुलं जिथपर्यंत मांडीवर बसतात ना, तिथपर्यंतच मांडीवर बसून घ्या. एकदा मांडीच्या खालीवर उतरल्यानंतर तुम्हाला मांडी द्यायला सुद्धा कार्टी येणार नाही. तुम्हाला वाटेल तुमची मुलं मांडी द्यायला येतील, नाही येणार मांडी द्यायला. म्हणून मांडीवर बसताय तिथपर्यंत कोडकौतुक करून घ्या. हे अवघड आहे गणित. गोष्ट जितकं दिसतं तितकं सोपं नाही आहे. अतिशय अवघड गोष्ट काय आहे. म्हणून तुकाराम महाराजांनी एकच भांडवल वापरलं, लागून पाया. महाराज मी तुमच्या पाया पडतो, पाया पडतो. किती मोठे महाराज हो. देवाने पूजा केली, अहो काय कौतुक आहे, काय कौतुक आहे. कसं मिटलं प्रकरण रामेश्वर भट्टाचं. आळंदीला गेले, दोन्ही एका संप्रदायाचेच. मग ज्ञानेश्वर महाराज का पटले, तुकाराम महाराज का पटले नाही, ते तुम्ही समजून घ्या. सांगायची गरज नाही. ज्ञानोबराया पटले, तुकाराम महाराज पटले नाही. अनुष्ठान केलं. स्वप्नात येऊन सांगितलं, जिथे गुन्हा घडलाय तिथे जा, त्यांना शरण जा, त्यांच्या पाया पड.
किती गंमत आहे. त्यांच्या जाऊन पाया पड. त्यांना वाटलं आपल्या डोक्यात आहे ते आलं. पुन्हा एकदा स्वप्नात आले, प्रार्थना केली, महाराज माझ्या अंगाची धार कमी करा. ते म्हणले, हे बघ रामेश्वरा, मरायचं असेल तर माझ्या समोर बस आणि जगायचं असेल तर तुकाराम महाराजांच्या पायावर डोकं जाऊन ठेव. मग त्याने ओळखलं आता पर्याय नाही. ज्याच्या अभंग बनवले, ज्याला शिव्या दिल्या, गावाचा पाटील कोपला, गावाच्या बाहेर हाकलून काढलं, आता त्याचे जाऊन पाय धरायचे. कळले का माऊली कसे होते. आणि संप्रदाय कळला का. कळस पायापर्यंत वाकला. तुका झाला असेल कळस, बरोबर आहे ना. बोललेले रेपुरे क्षमा करा अपराध. कसा वाकला कळस. असं वाटलं नाही की कसं वाकू. नीट लक्षात घ्या. मग शेवटी अभंग तरलेच ना माहिती मुद्दे सांगायचे. तुकाराम महाराजांना आता कसं जावं, एवढे मोठे हे पंडित सगळे, कसं जावं. मग निरोप पाठवला की मी आपल्या भेटीला येतोय. दर्शन शब्द सुचला नाही. दर्शन निराळं, भेट निराळी. हो, कोणी कोणाला भेटू शकतं, पण दर्शन ज्याच्यावर श्रद्धा आहे त्याच आपण घेऊ शकतो. भेट कुणी कोणाला भेटू शकतो. मग अभंग वेळा चित्त शुद्ध तरी शत्रू मित्र होती व्याघ्रहीन खाती सर्पतया होतील शीतळ अग्निज्वाळा. तो अभंग हातात घेताना होतील शीतळ अग्निज्वाळा एवढं म्हटल्याबरोबर अंगाची धार मिटली. माझी मजा आली रोकडी प्रचिती. काय म्हणतात रामेश्वर भट्ट. आणि पुढचं सांगतो, रामेश्वर भट्ट असे समोर नेत होते. तुकाराम महाराज त्यांच्या पुढे जोरात चालत गेले आणि साष्टांग दंडवत काढले. शास्त्री बुवा, माझ्यामुळे तुम्हाला त्रास झाला. ते म्हणले, महाराज काय उलट बोलताय. अहो नाही हो, तुमच्या अंगाचा दाह झाला ना, माझ्यामुळे तुम्हाला त्रास झाला. क्षमा करा महाराज, आता लाजवू नका पुन्हा. झालं ते खूप झालं. नाही हो, मी लाजवण्याकरता करत नाही, माझा स्वभाव धर्मच तो आहे. माझं म्हणणं कळलं का. पाया पडावे हे माझे हे, मी काही मुद्दाम म्हणून पाया पडलो नाही, माझा स्वभाव धर्म आहे की कोणी दिसलं की त्याच्या पाया पडावं. मी तुमच्याच पाया पडलो नाही, सगळ्याच्या पडतो. मग तुमच्या का पडू नाही. तुम्हाला तर माऊलीने माझ्याकडे पाठवलं. तुम्हाला कोणी पाठवलं. माऊलीने माझ्याकडे पाठवलं. आता नीट लक्षात घ्या. मग काय अर्थ झाला. आरती कुणी केली. आरती तुकाराम आरती तुकाराम तुकाराम महाराज पाया पडायच्या पाय धरले. तुकाराम तुकाराम नाम घेता कापे धन्य तुकोवा समर्थ जेणे केला हा पुरुषार्थ.
कौतुक. एकाने मला प्रश्न विचारला, रामेश्वर भट्टाने भट्ट का लिहिलं तिथे, काय कारण होतं? नाही, काय कारण होतं? म्हणे रामेश्वर भट्ट द्विजा. म्हणे रामेश्वर पुष्कळ झालं ना, पण भट्ट का घातलं? रामेश्वर हुशार होते. ते म्हणले, मी शरण गेलो, उच्च वर्णातला माणूस एका शूद्राला शरण जातो, ते आमच्या मुलींना खपणार नाही. ते म्हणतील रामेश्वर ब्राह्मण नव्हताच, दुसऱ्या जातीचा होता, तर मीच माझ्या हाताने लिहून ठेवतो की मी भट होतो. काय लिहिलं? म्हणे रामेश्वर भट्ट द्विजा. द्विजा द्विजा म्हणजे दुसरा जन्म झाला तो. म्हणून एक सांगू का? आमच्याबद्दल सांगतो. आमच्याबद्दल म्हणजे वारकरी संप्रदायाबद्दल. मुंज झाली की द्विज. पहिला जन्म आईच्या पोटी, बरोबर आहे ना? आणि मुंज झाल्यानंतर गायत्री मंत्र घेतल्यानंतर गुरु अनुग्रह झाला म्हणून गुरुच्या पोटी जन्म, तेव्हा तो द्विजन्म, दुसरा जन्म. आम्ही पहिल्यांदा होतो, तुळशीची माळ घातली, कोण झालो? मंत्र घेतला, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी. म्हणून प्रत्येक वारकरी हा द्विज आहे, बरं का? अजून एक महत्वाचं सांगतो, कायम सांगत असतो, रोज सांगतो बरं का? काळे मणी गळ्यात बांधल्यानंतर नवऱ्याशी लग्न लागतं आणि तुळशीची माळ गळ्यात घातल्यानंतर पांडुरंगाशी लग्न लागतं.